सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 28 मे 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्ह्यातील 1013 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्राने सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सन 2024 व 2025 मध्ये मुदत संपलेल्या 139 तसेच 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या 874 अशा एकूण 1013 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. याबाबतचे आदेश उपजिल्हाधिकारी महसूल विक्रांत चव्हाण यांनी जारी केले आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिला आरक्षणाची सोडत विशेष ग्रामसभेत काढण्यात येणार आहे. तहसीलदारांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पाडणार आहे. एकही पात्र नागरिक मतदार यादीबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एच चोक्कलिंगम. जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष संक्षिप्त पुनर्परीक्षण SIR बैठक संपन्न. नागरिकांना मतदारात नाव नोंदणी करताना कोणताही त्रास होऊ नये यासाठी प्रत्येक पात्र मतदाराची नोंदणी सुनिश्चित करण्याचे निर्देश देऊन एकही पात्र नागरिक मतदार यादीबाहेर राहणार नाही याची दक्षता घ्या अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एच चोक्कलिंगम यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात SR विषयी बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीत जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार आणि दूरदूरचे प्रशासनाद्वारे सर्व मुख्याधिकारी उपस्थित होते. कोरेगावात महाविकास आघाडीचा केंद्र व राज्य सरकार विरोधात एल्गार. महागाई, बेरोजगारी, स्मार्ट मीटर, शेतकरी प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर निवेदन. महागाई, बेरोजगारी, वाढते गुन्हे, शेतकरी प्रश्न, स्मार्ट मीटर सक्ती, महिला सुरक्षेचे प्रश्न तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने बुधवार कोरेगाव येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत प्रांताधिकारी मोहन कुदळे व तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महागाई विरोधात मोती चौक सातारा येथे आंदोलन. पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ, खाद्यतेलाचा वापर तसेच सोना खरेदीबाबत सरकारची भूमिका, नेट पेपर घोटाळा, महिला आणि चिमुकल्याच्या वाढत्या अत्याचार घटनांच्या विरोधात शिवसेना सातारा शहर प्रमुख प्रणव सावंत यांच्या वतीने सातारा शहरात मोती चौक परिसरात माहिती सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने जाहीर करत निषेध करण्यात आले. प्रसंगी शिवसैनिकांनी मेलडी चॉकलेट वाटून निषेध व्यक्त केला. महागाईने जनता त्रस्त झाली आहे, मेलडी लागली मस्त घोषणा देऊन परिसरात दणानून सोडला आणि सातारकरांना मेलडी चॉकलेट वाटून निषेध व्यक्त करण्यात आला. जनतेच्या प्रश्नावर वाई राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. वाई तहसीलदारांना निवेदन. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चंद्रपूर पक्षाच्या वाई तालुक्याच्या वतीने विविध लोक प्रश्नांबाबत मंगळवारी तहसीलदार सोनाली मेटकरांना निवेदन देण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. निवेदनामध्ये वाढती महागाई, बेरोजगारी, महिला सुरक्षेचा प्रश्न, स्मार्ट मीटरची सक्ती, कांदा निर्यात बंदी, नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरण तसेच शेतकरी कर्जमाफी आदी महत्वाच्या मुद्द्यांना समावेश करण्यात आला होता. जळगाव तालुका कोरेगाव येथे रस्त्यावर स्कॉर्पिओ कारने दोघांना उडवले. अपघातात सातरोड येथील एक जण मृत्युमुखी तर एक जण गंभीर जखमी. मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी 6:30 वाजता चंडेश्वर कोकणाच्या चिमणीतून कामावून घरी परत असताना एक भरधाव स्कॉर्पिओ कारने जळगाव येथे रस्त्यावर थांबलेल्या दोघांना उडवले. यामध्ये सातरोड तालुका कोरेगाव येथील सुरेश किसन फाळके व 52 यांचा जागीच मृत्यू झाला तर मोहन किसन माने व 45 गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. MS04FZ 0659 या महिंद्रा स्कॉर्पिओ कारने अपघात केला असून गाडी चालक गाडीसह फरार आहे. या घटनेचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून गाडीच्या चालकाचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. रहमतपूर सातारा मार्गावर स्पीड ब्रेकर ठेवतायत मृत्यूचे सापळे. बेकायदेशीर गतिरोधकांमुळे अपघातांची मालिका, नागरिकांचा संताप. रहमतपूर ते सातारा राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणावर उभारण्यात आलेल्या बेकायदेशीर स्पीड ब्रेकरमुळे वाहन चालक आणि प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या मार्गावर गतिरोधक अपघातांचे कारण ठरत असून आजपर्यंत शेकडो जण जखमी तर अनेकांना जीव गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार पोलादपूर, महाबळेश्वर, सातारा, रहमतपूर, विटा या राज्य महामार्गावर नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात स्पीड ब्रेकर उभारण्यात आले आहेत. सातारा ते रहमतपूर दरम्यान तब्बल 22हून अधिक गतिरोध बांधण्यात आल्याचे सांगितले जाते. विशेषतः MIDC कॅनल परिसर प्रत्येक 100 मीटर अंतर स्पीड ब्रेकर तयार करण्यात आल्याने वाहन चालक त्रस्त झाले आहेत. तसेच खोकडवाडी, जैतापूर, चिंचणगड, गोजेगाव, धामनेर आणि सायगाव ते मोठ्या प्रमाणात गतिरोध उभारण्याचा आरोप करण्यात आला आहे. लासवणे तालुका कोरेगाव येथील हॉटेलमधून साहित्याची चोरी. कोरेगाव तालुक्यातील लासवणे येथे असलेल्या एका हॉटेलमधून विविध साहित्य चोरीत गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. ज्ञानेश्वर राजाराम माने वय 44 राहणार एकसा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कृष्णाकोट हॉटेल परिसरातून पत्र्याची पाने, लोखंडी अँगल, पाण्याची टाकी, गॅस सिलेंडर, लोखंडी बॅनर तसेच संगणकाची स्क्रीन असा विविध साहित्याचा चोरीस गेला आहे. उत्तर कोरेगावला माहिती म्हणून अघोषित भारनियम. तालुक्यातील वाड्या वस्त्या अंधारात, चोरट्यांच्या भीतीने नागरिक हैराण. उत्तर कोरेगाव तालुक्यात माहिती म्हणून रात्रीच्या वेळी अघोषित भारनियमन केले जात आहे. शेती वाहिनीसाठी हे भारनियमन केले जात असून जे नागरिक शेतात वास्तव्य करून आहेत त्यांना अडचणींना सामोरे लागत आहे. भारनियमामुळे रात्रीच्या वेळी वन्य प्राणी आणि चोरट्यांनी भीतीने अक्षरशः नागरिक भीतीच्या वेळी वावरत आहेत. माहिती म्हणून विजेचा लपंडाव हा नेहमीचा खेळ शेतकऱ्यांच्या तो अंगणवाडी पडला असला तरी सदोदित अधिकाऱ्यांच्या मोहम्मद तुगली कारभार सुरू असून त्यामुळे नागरिकांना जीने मरणे मुश्किल झाले आहे. तालुका फलटण येथे टेम्पो कारच्या धडकेत युवक ठार.
लोक फलटणमध्ये भरधाव कारने टेम्पोला दिलेले धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी फलटण पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवार रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास विडणी गावच्या हद्दीतील पॉवरबडी शाळेजवळ पंढरपूर पुणे मार्गावर हा अपघात घडला. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.